कसे आहेत सगळे? मस्त ना? वेलकम टू करी टेल्स. आज आहे मकर संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे भोगीचा दिवस. चला तर मग आज आपण भोगीची भाजी करूया. भोगीची भाजी करण्यासाठी सर्वात आधी मिक्सरच्या मट्यात भाजलेलं खोबरं, भाजून सोडलेले शेंगदाणे, भाजलेले तीळ, भाजलेला कांदा, थोड्याशा लसूण पाकळ्या, 2 मिरच्या आणि कोथिंबिरीचे दांडे यांचं चांगलं वाटण करून घ्या. एकदम बारीक करा म्हणजे भाजीची ग्रेव्ही चांगली बनते. कढईमध्ये 2 पळी तेल घ्या. त्यामध्ये मोहरी टाका. मोहरी तडतडल्या की मग जिरं टाका. जिरं चांगलं भाजून घ्या आणि नंतर आपण केलेलं कांद्या खोबऱ्याचं वाटण टाका आणि चांगलं परतून घ्या. आता त्यामध्ये मिरची पावडर, हळद, घरचा मसाला आणि गरम मसाला हे मसाले घाला आणि परत चांगला परतून द्या. वाटणाला तेल सुटलं की नंतर मग त्यामध्ये आपण कापलेल्या भाज्या घालूया. आमच्याकडे सांगितलं जातं की भोगीची भाजी ही खायची असते, त्याच्यामुळे पूर्ण वर्ष आपलं पोट चांगलं राहतं. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. सर्व भाज्या चांगल्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्या आणि 5 मिनिटं झाकण देऊन वाफवून घ्या. आता आपल्या भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं अजून गरम पाणी ॲड करू आणि मग परत भाजी झाकून पूर्ण शिजू द्या. 15 ते 20 मिनिटं लागतात पण मस्त शिजून निघते. आता आपली भाजी तयार झालेली आहे. खूप मस्त बनलेली, खूप छान बनलेली. नक्की ट्राय करून बघा. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या जेवायला. थँक्स फॉर वॉचिंग.